सामाजिक भान असलेली मुलगी म्हणून जे काही आपल्या तालुक्यातील प्रश्न असतील त्या बरच्या शासन दरबारी याच्यामध्ये मांडण्याचा मी 100% प्रयत्न करेन आणि तुम्ही आवर्जून सांगत चला की ह्या समस्या आहेत. सगळ्यात अजून एक मोठी म्हणजे आता ही किती प्रमाणात खरं का घ्यायचं, मी ह्याच्या आधी काय झालंय हे कधीच बघणार नाही. आता या काळापासून पुढे कशी सुधारणा होईल याच्यावर आपल्याला प्रामुख्याने लक्ष राहील. पण पोषण आहाराच्या बाबतीत खूप जास्त तक्रारी आल्या. मी कुणाला एकाला किंवा दोघाला किंवा मुख्याध्यापकांना कधीच बोलणार नाही त्या बाबतीत. पण आपण या पोषण थोडस बोलते तर याच्या गोष्टी आहेत की पोषण आहाराचं म्हणजे आपला विद्यार्थी कसा त्याला पूर्ण आहार घेता येईल किंवा मिळेल याचा प्रामुख्याने लक्ष आपण द्यायला पाहिजे. कारण आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्या आधी काय झाले ते आपण हे करूया. पण येणाऱ्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट दर्जाचं पोषण मिळणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपल्या जर शाळेच्या आवारात जर परसबाग आपल्याला चालू करतात, बऱ्याचशा शाळांनी केलेल्या आहेत. पण ज्या शाळेमध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात नाही आलाय त्या शाळेला परसबाग किंवा इतर कोणत्या योजना असतील त्या योजना आपण पंचायत समितीच्या ऑफिसमधूनच त्या राबवण्याचा 100% प्रयत्न करू. म्हणजे जेणेकरून आपल्याला पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळेल. आणि आता कसं आता मार्चच्या ह्याच्यामध्ये आलं 10वी 12वीच्या परीक्षा आणि या सगळंच झालेलं आपलं. जून पासून आता शाळा सुरू होईल. आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे नवोदय याच्यामधल्या 80 पैकी 66 नवोदयला आपले विद्यार्थी सिलेक्ट झालेले म्हणजे